ते प्रत्येकाच्या मुळात 3 लोक 9 खंड जीवलक्ष 84 योनी त्या सर्वांच्या मुळाशी आणि हे मुळातलं ब्रह्मज्ञान सद्गुरूंनी आपल्याला दिले. आपलं शरीर सुद्धा त्या सत्तेनंच चालतं. त्या शरीरात त्या मुळात या शरीराच्या मुळात ती सत्ता आहे म्हणून हे शरीर चालतं. आणि हे शरीर ज्या ह्याच्यावर चालतं त्याचं ज्ञान सद्गुरूंनी आपल्याला दिले. त्या सत्तेचं ज्ञान दिलेलं आहे, त्या स्वरूपाचं ज्ञान दिलेलं आहे. आणि ते स्वरूप जिवंतपणे आपल्याला जाणता आलं पाहिजे, त्याला मानता आलं पाहिजे. एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. आता कोण तो एक? एकाला जाणायचं, एकालाच मानायचं आणि एक व्हायचं. तर तो मुळातलं जे ब्रह्मज्ञान सद्गुरूने दिले आपल्याला, त्या मुळाला कुठंतरी शोधलं पाहिजे आणि आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेतलं. मग आपला जीवात्मा हे स्वरूपानं ह्या शरीराच्या मध्यभागाला आहे. त्या शरीराच्या मध्यभागाला जीवात्मा या स्वरूपानं ही सत्ता बसलेली आहे. भगवद्गीतेमध्ये चित्र आहे, एक रथ आहे. त्या रथाला ओढणारी पुढे घोडा आहे आणि त्या घोडाला 2 पागा आहेत आणि त्या पागा श्रीकृष्ण भगवंताच्या हातात आहेत. तद्वत सात्संगत मन नावाचा घोडा आहे, शरीर नावाचा रथ आहे. मन नावाचा घोडा आहे आणि हे शरीर या नावाचं रथ आहे. आणि त्या घोड्याला ज्या पागा आहेत, त्या मन नावाच्या घोड्याला ज्या पागा आहेत त्या 2 त्या जीवात्म्याच्या हातात आहेत. आपला जो जीवात्मा आत ज्या शरीराच्या नित्य मध्यभागाला बसलेला आहे ना, त्या पागा दोन्ही त्याच्या हातात आहेत. मग यामध्ये मी म्हणजे कोण आहे? तर मी म्हणजे अज्ञान आहे, मला झालेला भ्रम आहे. तुम्ही म्हणाल ही कसं, हे नशीब वगैरे कसं? तर पहिले बनते आहे तकदीर, फिर बनता है शरीर, ये सब कारागिरी ये प्रभु की, तू क्यों है दिलगी. उचललेला पाऊल आणि घेतलेला श्वास याचा सर्वे झालेला आहे पूर्वी आणि मग मला जन्म मिळेल. आता माझ्या करण्याने काय होणार नाही, हे पहिलंच ठराव आहे, ठराव केलेला आहे. आणि हे त्या सत्ता जी आहे ना, जे ब्रह्मज्ञान दिलंय, तो देव आहे ना, तो देव आपल्या ह्याच्यामध्ये आत आहे. जीव त्याचा अंश, त्या देवाचा परमात्म्याचा अंश जीवात्मा आणि परमात्मा हा देव, याचं ज्ञान दिलंय आपल्याला. आणि मरणार म्हटलं, मरणाला जो भेटतो ना तो अज्ञानी. आणि ज्यानं या सद्गुरूचं ब्रह्मज्ञान घेतले ना, जिस मरने से जग डरे मेरा मन आनंद, मरना वही चाहिए पूर्ण परमानंद. परमानंदाशी लागली टाळी आणि मग देह कोण सांभाळे. सात्संगत, खरंच सात्संगत. हरदेवानी मध्ये एक बंद आहे, त्या आत्म्याचं कल्याण सांगितलंय हरदेव बाबाजीने. आताच गीत झालं की परत फेड होणार नाही हरदेवा तुझ्या ऋण, ते ऋण फिटणार नाही, खरंच फिटणार नाही. आत्म्याचा या प्रवास मोठा, असे अल्प या देहाचा, तना मनाच्या शमीत राहून पत्ता ना कळला याचा. देह काचा आणि आत्मा हिरा, मोल तुला कळले नाही. भ्रमित झाला मिथ्या माझी, सत्य ज्ञान कळले नाही. ठोकरून तू या सत्याला खोट्याचा आश्रय घेशी, आत्म्याचे कल्याण विसरूनी देह आपुला सजविशी. हात पाय डोके आणि मस्तक असे जरी सारे काही, आत्मा यातून निघून जाता मोल तयाचे ना काही. आत्मा आहे म्हणून केवळ मोल असे या देहाला, म्हणे हरदेव गुरुज्ञानाने मुक्त करावे आत्म्याला. सात्संगत, आता त्याला जर मुक्त करायचं असेल तर मी मेला पाहिजे. मी नाहीच आहे हो अस्तित्वात. काय मी नाही म्हटल्यावर आता काय माहितीये का, तो आता जिवंतपणे जाणून घ्यायचा आहे. तो कोण आहे, ती सत्ता काय आहे याचं ज्ञान झालंय.
तर त्याला तुम्हाला सांगतो तपासलं पाहिजे, एकाला जाणलं पाहिजे, एकाला मानलं पाहिजे आणि एक झालं पाहिजे. देव पावयाशी गेला आणि देव जीवन केला. सात्संगीची प्रेमाने बोला. भाव ठेवला महात्माजी. मन सारा छोड़ो पसारा करो कदर रंग डूबने की बात. ये तन मन की रेल बनी है 14 चक्की अनुहारा. इस गाड़ी में कौन बैठे है पंडित जरे माताजी पिताजी सेवा घेतली आणि त्यानंतर तानाजी अजितराव 2 मिनिटं विचार. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. येताना विचार केलास का, जाताना विचार करशील का. येताना विचार केलास का, जाताना विचार करशील का. नको अभिमान कर भल्या नको अभिमान कर.
येणार आहे काय जाताना घेऊन जायचंय महाराज काहीच नाही महाराज हे अब्दुलकर महाराज म्हणजे जाताना बी काय नाही येताना बी काय नाही तुमच्या खिशात असं म्हणजे रुपये सुद्धा तुमच्या कपड्याला लावणार नाही म्हणते मला म्हणजे पद्धतीनं महाराजाचा अवस्था आहे नियोजन केल्याप्रमाणे त्यांना जे 2 मिनिटं एवढंच सुटू पुन्हा हे लांबनं गाडी आलेले सगळं करत बसलं तर मग लई येणं होतं गीतासाठी प्रेमाने बोला प्रेमाने बोला संतजनो रामदास महाराजांनी संतजनो एक सेवकाला संतजनो भिक्षा मागून संतजनो ते दररोज खात होते संतजनो. आणि एका गावात ते भिक्षा मागायला गेल्यानंतर संतजनो तो एक महान पंडित होता संतजनो ते चांगला तज्ञ होता संतजनो. आणि ते भिक्षा मागायला त्या गेलेल्या त्या बालकाला म्हटला तू आज मरणार आहेस म्हटला उद्याच्याला तू भिक्षा मागायला येणार नाही. संतजनो भिक्षा मागत असताना संतजनो त्याला थोडस खंत वाटला संतजनो ते तसंच आला रामदास महाराज बरोबर. आणि ती जेवायला बसल्यानंतर संतजनो त्याच्या अंगात ताप भरलेला होता संतजनो. रामदास महाराजांनी विचारलं काय झालंय नेमकं सांग म्हटले. तर असं असं एक माणसानं म्हटलंय. काय नाही म्हणले ते तू चिंता करू नको जेवण आणि निवांत आपण आराम करूया म्हटले. संतजनो रामदास महाराज झोपले आणि तिथं संतजनो तू पाय दाबत बस म्हटले. आणि पाय दाबत बसल्यानंतर संतजनो तिथे ती काळ संतजनो ज्या वेळेला न्यायचा होता त्या वेळेला संतजनो बरंच रूप घेऊन आला संतजनो आणि त्याला नेण्याचा प्रयत्न केला. तर केवळ रामदास महाराज हे संतजनो सद्गुरू होते. परंतु सत्य सद्गुरू होते म्हणताना संतजनो ते त्यांचे पाय दाबत बसल्यानंतर संतजनो बरंच त्यांचे नातेवाईक होऊन रूप बदलून संतजनो बरंच अटास करून त्याला त्याचं प्राण न्यायसाठी बघडला फासा टाकून तरी सुद्धा नेऊ शकला नाही. तसंच संतजनो सद्गुरू तो ताकद आहे. तुमची कुठलीही गोष्ट संतजन असो शेतातील असो घरातील असो जित्राबातले असो आणि कशातले मानवातले असो तर संतजनो सगळीकडे लक्ष देणारा हा सद्गुरू परम शक्तिदायक आहे संतजनो. म्हणून संतजनो दासला सत्संग सेवा सिमरन वेळोवेळी घडत राहू हेच तुमच्या चरणावर होत आहे. संतजनो प्रेमाने बोला. जुना सेवादल महात्मा जय महाराज. सतगुरु है प्यार का सागर सबको प्यार खिलाता है. अवतार गुरु का दिल है कोमल सबको गले लगाता है. गुरुचं काम आहे महाराज निवेदन केल्याप्रमाणे आपली गीतासाठी रवीजी त्यानंतर मंगलाचरण होऊन महात्माची विचार प्रेमाने बोला सत्संगाची प्रेमानं बोला. माझ्या सद्गुरु रायान देहरूपी मातीला माझ्या सद्गुरु रायान देहरूपी मातीला दिल जीवाला जीवदान या मानव जातीला दिल जीवाला जीवदान या मानव जातीला दिल जीवाला जीवदान या मानव जातीला माझ्या सद्गुरु रायान देहरूपी मातीला माझ्या सद्गुरु रायान देहरूपी मातीला दिल जीवाला जीवदान या मानव जातीला दिल
प्रेमानं बोला. हिंदी मुसलमानी त्यात मराठी मिक्स केली. तुझी जान आहे की तर तुला कसली गाई नाही. प्रथम समान भवतारा त्यातला संतोषी थोडक्यात गीत घेतलं. त्यानंतर मंगलाचरण. 13 मे रेखा जायची रेखा राहायचा तिचा उपस्थित कार्यक्रम होणार. मग तुम्हाला मगाशी काय सांगितलं? सातारची ज्ञान प्रचारक रेखा रायजी यांच्या उपस्थितीमध्ये चर्चेला 13 मेचा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी महाराज हा वेळ काय संध्याकाळची जायची 7 ते 9 ची वेळ आहे महाराज. त्यानंतर मंगलाचरण महाराज सत्संगाची प्रेमाने बोला. हे परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू नित्य है संसार घटघटवासी है प्रभु अविनाशी करता दया से तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है ग्रंथ महिमा तेरी दाता परमपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. समुद्रवसने देवी पूर्वस्कंदमंडली कृष्ण प्रत्यक्ष रुकुंड महाकाय कोटी सूर्य समग्र निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु गणनाथे प्रसिद्धान स्मरेत्यं वेदवाणी प्रयते तदशे गणाधिपते नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आज आठवड्याच्या संगीत आपण जमलो आहे. बऱ्याच महात्म्याने तुम्हाला सांगितलं मानव जन्म कसा आहे आणि मानव जन्माने सद्गुरूची प्रार्थना आणि सद्गुरूचं नामस्मरण काय केलं पाहिजे. हा शेवटचा जन्म आहे. सगळ्या महात्म्याने तुम्हाला आजपर्यंत सांगितलेलं आहे. 84 लक्ष युनिट होऊन मग आपल्या मग आपण आता सत्संग का करायचे. पुन्हा त्या 84 लक्ष युनिट फिरत करून जायचं नाही. मोक्ष मिळावं. 84 लक्ष फिरणं अतिशय कठीण काम आहे. म्हणून हा शेवटची अवस्था आहे. म्हणून म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे जाणीव करून दिलं आहे परमेश्वराचं नामस्मरण करा. परमेश्वराचं नामस्मरण काय फायदे होतात जीवनात ते नामस्मरण केल्यानंतर करतात. सद्गुरूची आठवण आपण काय करायचं. सद्गुरू काहीतरी देतोय या अपेक्षेनं आपली किती आहे. 2 तास आपल्या जीवनातला जो वेळ आहे इतका वेळ आपण घालवतो नाश करतो वेळेचा. मगाशी गायकवाड महाराजांचा टाईम इज मनी त्याच्या पुढे सांगितलं टाईम अँड टाईड डू नॉट वेट फॉर एनिबडी. काळ आणि वेळ हा कोणासाठी थांबत नाही. काळाचा अंग आहे त्यावेळेस येणार
आणि वेळही निघून जाणार, आपण काहीतरी करत बसलो. तर एवढे 24 तास रात्र दिवस एवढी वेळ आपण जातो आणि 2 तास इथे येऊन काय केलं पाहिजे? नामस्मरण. आपल्याला जीवनामध्ये जन्म घेतल्यापासून कधी जे मिळालं नाही ते इथं मिळतंय. मग ते आपण वेळेत येऊन केलं पाहिजे. आणि वेळेत आलं की आपल्याला सर्व महात्म्यांचे विचार ऐकून आपण त्या विचारांना आपलं मन प्रफुल्लित करूया. व्यथा आहे, मानव जन्मामध्ये व्यथा सर्वायला. प्रपंच करत असताना सुखी कोण आहे? म्हणून रामदासांनी श्लोकामध्ये म्हटलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात त्याची शोधून पाहिजे. स्वतःच्या मनाला जे विचारायला सांगितले, स्वतःच्या मनानं काय उत्तर दिलं कोणीच नाही. अजूनही मानवाचं मन शोधायला कोण शिकेल? त्या जगात कोणी शिकेल? देव असो, महात्म्य असो, आणखी कोण श्रेष्ठ असो, असा हा मायाजवळ संसार. त्या संसारात आपण गुंतून बसलेलो आहे. तर त्याच्यातून सोडवणूक काय आहे? तर सत्संगी सोडवणूक. इथं आल्यानंतर आपण जन्माला आलो, कशासाठी आलो? आणि आपल्या हातात ते नाही, जन्माला येणंही नाही आणि मरणही आपल्याकडे नाही. यासाठी आपण काय केलं पाहिजे? गुरुला सतत आठवलं पाहिजे. ते कसं आठवलं पाहिजे? मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना नाही पाहिजे. स्वार्थी व्यक्ती नसावी, अभिमान नसावा. सगळ्या संतांची अहंभाव काढून टाका. गर्भात असताना तुम्ही तो सोडून पुन्हा आल्यानंतर मी केलं, शेतीवाडी माझी, घर म्हणजे सगळं माझं. पिंजऱ्यातला पोपट निघून गेला, पिंजरा टाकून द्यायचा, जाळून म्हणजे पिंजरा, म्हणजे पिंजरामध्ये आत्मा. आत्मा निघून गेल्यानंतर शरीराला शून्य किंमत आहे. ते हडका पण काय तो पिंजरात करून देतो. कधीही आपल्याला समजून मानव नरदेह दुर्लभ आहे, म्हणजे कधीही न मिळणारा असा हा मनुष्य जन्म आहे. आणि तो आपल्याला काय मिळाला आहे? आपण 84 लक्ष जरी दोन पुण्य केले त्यावेळी आपण काय जन्म. आणि मग एवढं जर असेल तर आपण हा मनुष्यांना काय विसरावं? भगवंताचं नामस्मरण काय विसरावं? भगवंताचं नामस्मरण काय करणार? संतांची जर आपण चरित्र पाहिली तर ते वाचायला लागलं की अक्षरशः तिथे थांबते. एवढी सोशिकता आणि एवढी समजूतता आयुष्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये संत तुकारामांनी तर इतकं सांगितलंय की ते वाचलं आणि त्याचा अर्थ करून बघितला तर मनाला दुःख वाटते. मला तर असं वाटतं सामान्य माणूस म्हणून काय जन्माला घातलं. एवढी देवाजवळ जवळी तर तुकारामांनी त्याची जगद्गुरु त्यानं म्हटलं. जगाचे गुरु असं का मानले? जगाचे गुरु कुणालाही म्हणताय. परमेश्वराच्या प्रत्यक्ष जवळ गेले ते. आपण प्रयत्न करायला लागलो. ते प्रत्यक्ष जवळ गेले सगळे. आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करायला लागलो. जमलं तर जमलं आपलं प्रकल्प करतो. त्या प्रत्येकातून सोडून आपल्याला होत नाही. त्या मायाजाळातून आपल्याला कुठं जाता येत नाही. तुकारामाची आम्हाला कविता होती जुन्या 11वीला. आवाज आलेली संबंध. आवाज म्हणजे स्त्रीला कविता. वेशीपासून आली घरात. गावाच्या वेशीपर्यंत गेली, सगळं संपूर्ण झालं, घेऊन जायला पंढरपुरात. वेशीतनं माघारी आली आणि सुनवाला सांगते जास्त पीठ काय मात्र करू नको, शेणी काय त्या कडव्याच्या काढू नको. आणि गेली वेशीपासून आली माघारी आणि परत सांगायला लागली. यातून संत तुकारामांना काय सांगायचं आहे? त्या स्त्रीचं मन मायाजाळात प्रपंचात गुंतलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आपण साधी माणसं आहे, तुम्ही पंढरपूरला कधी विसरू नका. आयुष्यातनं मरेपर्यंत एक वेळा तर जाऊ द्या. काय वाटेल ते होऊ दे. आपल्याला खायला पैसे आहेत, चैनी करायला पैसे आहेत, कपडे घ्यायला पैसे आहेत, फिरायला पैसे आहेत, जत्रेला जायला पैसे आहेत, पण पांडुरंगाच्या दर्शनाला जायला पैसे आहेत का नाही आपल्याला?
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नव्हती. एकदा पण सोयीच मिळते आपण दर्शन. मग आपण एवढा आपण कंटाळा करतो, तर संतांनी त्यांच्याशिवाय काय केलं? चरणी मस्तक सदोदित. काय मागितलं? तुझ्या चरणावर कायम आमचं डोकं असू, आम्हाला दुसरं काही नाही. नरगे मुक्ती संपदा संत संगती. संतांची संगती जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. आता दिंडीमध्ये सुद्धा मी पाहिले म्हणा, दिंडीला प्रचंड 3-4 लाख लोक असतात. त्याच्यामध्ये रुग्ण असतो, ठेवला जातो सोबत. आता त्याच्यामध्ये कसं आहे, 917 जण असतात. खरे भक्त शेवटी जर किती मिळते असेल काय करून नसेल बाकीचे शेवटी असतात, तेही देवाला बघतात. म्हणून नामस्मरण करण्यासाठी वयाची अट नाही. लिंग, भेद, धर्म, पंथ, जात कुठलाही भेद पांडुरंगाला नाही. अनेक जातीत संत होते. तुकाराम कुणबी समाजाचे होते, संत सेना नाईक समाजाचे, गोरोबा कुंभार समाजाचे होते. सगळ्या समाजाचे संत. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र निर्माण केला, त्यांचे सरदार सगळ्या समाज. म्हणजे संतजनांनी सुद्धा याच्यातून ज्ञानातून काय सांगितलंय? तुम्ही वागत असताना समभाव ठेवा. आपण जरी त्या जाती जाते त्या जाती कशाला? मानवता हेच खरी. ती कुठलीही जात असू दे, कुठल्याही जातीला पंथाला धर्माला मानव सेवा ही ती ईश्वर सेवा. आपण एखाद्याला तांदूळ पाणी मागितलं, दुष्काळ पडला व विहिरीचं पाणी नाही, तर सुद्धा काय पूर्वीच्या काळी माणसं म्हणा आपल्या काय पांडुरंगाने. पण जाणीव ठेवत नाही अजून सुद्धा. रस्त्याला घर असलं नाही बाबा पाणी नसेल, एखादं त्यातनं म्हणत असतो. आता पाणी म्हणजे काय जीवन, माणसाचं जीवन, माणसाचं जीवन परमेश्वरानं आपलं. तर सत्संग ही कशासाठी आहे? जगातील जेवढी राष्ट्र आहेत त्यांनी आपापलं प्रेमाने वागावं, परंतु वागत नाहीत. भारत पाकिस्तान चालू. काय सत्संगचा सांगून सगळ्या राष्ट्रामध्ये ठराव करून जागतिक शांततेचं पारितोषिक सत्संग मिळवलं. पाकिस्तानाकडे काय होते? आपला देश सहिष्णुतेचा आहे. कोणालाही न विचारता त्यांनी ताबडतोब हल्ला केला. पण आपल्या पंतप्रधानांनी त्या आपल्या घटनेत आहे धर्मसहिष्णुता. आपण समोर दिसला की आपला सैनिक लगेच गोळी घालत नाही, पण त्यांचा मात्र पटकन गोळी घालतो. त्यांच्याकडे विचार, धर्मसहिष्णुता, मानवता नाही, परंतु भारतीय जवानाकडे धर्मसहिष्णुता आणि मानवता आहे. पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी आदेश दिल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय युद्ध करायचं नाही. पाकिस्तानकडे तसं नाही. कोणत्याही वेळी उठायचं, कोणत्याही वेळी लढा द्यायचा. तसं मानव सेवा करण्यासाठी सत्संगची स्थापना झाली. अमेरिकेत सत्संग आहे, इस्रायलमध्ये आहे, रशियामध्ये आहे. सर्व देशामध्ये अवतारसिंग महाराजांनी संगती केली आहे. गुरुबच्चनशी प्रयत्न करून पोचवलेले आहे. तुकाराम महाराजांनी याची सुरुवात केली पेशावरमध्ये. पेशावर पाकिस्तानात फाळणीनंतर तुकाराम महाराज जिथे आहे पेशावर सोडले. अवतारसिंग त्यांच्या घरी आहे. आणि मग गुरुबच्चन सिंग त्याची दिल्यानंतर सेवा त्यांनी आत्मनाथ प्रयत्न करून संगत नावावर करायचे. जगाला महत्त्व पटवून दिलं. प्रेमाने बोला असं का म्हटलेलं आहे? सगळं प्रेमानं सर्व घडत असतं. आता मग तत्वज्ञानामध्ये सांगितलं टिट फॉर टॅट. जशाच तसे वागा. जशाच तसे वागले तर काय होतं? नुकसान होतं. महात्मा गांधींनी देशाला स्वतः मिळवून दिलं. विदाउट वेपन
हातामध्ये शस्त्र न घेता आपल्या सत्संगची नीती तिथं वापरल्या महात्मा गांधींनी इंग्रजांच्या काळात. आणि काय सांगितलं, फिट इंडिया, छोडो भारत, चले जाऊ. तुमच्या पायापुरतं तुम्ही तुमच्या घरला निघून जावा, आमच्या देशात राज्य करू नका. म्हणून आपण एखादा माणूस अतिशय रागात दिसला आणि आपण काय करते म्हणून सहज जाऊन त्यांचं दर्शन घेतलं तर आपल्याकडे रागाने बघेल का? कधीच बघणार नाही. म्हणून सत्संगाने सांगितलं नतमस्तक व्हा, सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हा. हे पहिलं महत्वाचं. अभिमान सोडून टाका आणि नतमस्तक व्हा. नतमस्तक झाला तरच तुम्हाला सद्गुरू विषय. प्रार्थना करा, नामस्मरण करा, पण कुठलीही स्वार्थाची भावना न ठेवता. परमेश्वर तुमच्या साथीला येणार आहे, सद्गुरू तुमच्या साथीला येणार आहे, तो सांगून येणार नाही. परंतु मनातच आता सुद्धा आपल्या समाजामध्ये आहे, 10 बोकडं कापली, नवस पूर्ण झालं, मुलगा झाला, मुलगा वरती झाला, ते नवस नाही इथे चालू. परमेश्वरानंच ते काम केलं पाहिजे, सद्गुरू तिथपर्यंत पोचला पाहिजे. अनेक देव एकाला माना. गांधी महाराजांनी मला सांगितलं 100 देव आहेत, 100 देवाची नवस, पण एकालाच माना. एकच देव आहे, एक निरंकार प्रभूलाच माना. निरंकारी प्रभूच तुमचं कल्याण करणार आहे, दुसरं कोणीही करणार नाही. आता गुरु शिष्य नातं कसं असतं ते तुम्हाला मी एका कथेत सांगतो. एका नदीच्या काठी आश्रम तिथे गुरु आहे आणि शिष्य असतो. तो गुरु दिवसभर त्यांना शिकवायला मार्गदर्शन करायचा आणि संध्याकाळी त्याची रिव्हिजन आवडती, तुम्ही काय काय शिकला हे विचार सांगायला प्रत्येकाला. मग अशी बरेच 21 वर्षे शिकवले आणि 21व्या वर्षी शिक्षणात जाणीव झाली. आता आमचं ब्रह्मचर्य आश्रम संपलं की महाराज आणि त्याची घरी घरी जायचं. काय ठीक आहे, तुम्हाला सोडतो आणि सगळे संध्याकाळी एकत्र जमूया. मग सांगत महाराजांनी साधू महाराजांनी सांगितलं तुमची विद्या पूर्ण झाली, परंतु मला जे भोग भोगायचे आहेत ते माझं शिल्लक आहे आणि मी काशी विश्वेश्वरला ते भोग भोगण्यासाठी जाणार आहे, गुरु म्हणाले. आणि माझ्यासाठी कोण येते हात वर करा. सगळ्यांनीच खाली माना. गुरुसेवेला सगळ्यांनीच खाली माना घातल्या. संदीपान नावाचा एक शिष्य होता. महाराज येत आहे, अरे अजून तुझं मन निश्चित कर, तुला फार यातना भोगावं लागणार ते मायाशी घेताना. मी पांगळा होणार आहे, माझा आंधळा होणार आहे, माझ्या शरीराला कंप सुटणार आहे, ते मी सगळं भोगणार आहे. माझे शिल्लक राहिलेले पाप, शिल्लक राहिलेलं करणं तुला जमेल का? त्यातून मला उचलणं आणि सेवा करायची होय जमेल, कारण माझे गुरु तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणजेच माझे जीवन. सद्गुणान शिष्याला काशीला गेली म्हणून सगळी सेवा चालू केली आणि सेवेत सगळा त्याचा वेळ झाला. तिथले जे देवदेवता होते त्याचं दर्शन घ्यायला सुद्धा मिळालं नाही, पण गुरुसेवेत सुव्यवस्था अर्पण करायची. भगवान विष्णू आले स्वर्गात आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळ सर्व शिष्यामध्ये तू श्रेष्ठ आहे, कारण गुरुचं वचन मोडलं नाही आणि गुरुसाठी दिलं दिलं तसं आपलं पाहिजे. आणि मग भगवान विष्णू त्याच्यापर्यंत का पोचली? ती गुरुची सेवा पाहून शिष्याने केली. तसं आपण सद्गुरूची सेवा करूया. स्मरण सेवा मनापासून भाव ठेवून जीव ओतून मनीविषयी भाव देवा मला पाव म्हटलं. कुठलाही निस्वार्थीपणा पाहिजे आपल्याकडे, स्वार्थ असू नये कुठल्याही गोष्टी, अहंभावीपणा असू नये.
तुकारामांनी तेच केलं जीवनामध्ये. अगोदर श्रीमंत ते व्याजान पैसे द्यायचे, त्याने या प्रक्रियेत काय आहे ते लवकरच त्यांना कळालं. आणि त्याने सगळं धान्य वाटून टाकलं आणि हे काहीच नको म्हणून नामस्मरण लागलं. इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं, प्रत्यक्ष विठ्ठलाला प्रसन्न करून घेतलं. आज देहूमध्ये मी जाऊन आलो, त्यांनी बांधलेलं मंदिर आहे आणि त्यांच्यानंतर जास्त मंदिर आहे. आपण मेल्यानंतर कुठं जातो? स्वर्गात सुद्धा नाही. तुमची काय कल्पना आहे काय स्वर्गात जातो? गेला स्वर्गात नाही जात, नरकात. आपली जागा नरकात आहे आणि सत्पुरुषाची स्वर्गात आहे. आणि त्याच्याही पुढच्या सत्पुरुषाची वैकुंठ. म्हणून तुकाराम कुठे गेले? वैकुंठात. संध्याकाळी जाणार आहे म्हटल्यानंतर पंढरपुराहून देहून आले. सगळ्या संतांना जवळच्या मित्रांना जमवले. आता मी उद्या जाणार आहे आणि रात्रभर भजन करूया. कोण कोण जेवढे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना बोललो, सगळे भेटले. पण एक मित्र तेली समाजात होता, जगणारे होता. आणि मग ठरलेलं होतं भंडारा डोंगरावर गाता लिहित असताना माझं राहिलेलं काम तू कर म्हणून सांगितलं. गुरु राखायला यायचा आणि लिहिली कशानं गाता? झाडांचे हिरव्या पाण्याचे रस करून त्या रसाने गातात. जगन्नाथाच्या डोक्यावर हात ठेवला आणि लिहायचं काम जगन्नाथाने पूर्ण केलं. आता तुला काय पाहिजे? मग संत तुकाराम म्हणते, मला काही नको, मोक्ष द्या. तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे, मला मोक्ष द्या. अरे पर म्हटले, तू अगोदर मरतोय पण मी अगोदर मरतोय, आता काय झालं? ते कुणाला माहित आहे. आणि तू जर अगोदर वळण झाला तर मी आहेच म्हटले, तुझ्या देहाला हात लावणार नाही. मग अगोदर संत तुकारामांकडे वैकुंठाला गेले. तर तेला त्याला निरोप दिला होता. तेल्याचा घाणा होता, प्रातिचिक माणूस होता, त्याला भेटायला येता आलं नाही. आणि मग त्यानंतर जगणारे महाराज त्यांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये पुरायची पद्धत असते तेली समाजामध्ये. आणि पुरायला गेल्यानंतर असं शरीर लांबत डब्यात टाकल्यानंतर सगळं पडलं, तोंड देऊन उघडलं. ते खडा पडला की असं चटणी उठायचा प्रयत्न करायचा, खडा पडला की चटणी उठायचा प्रयत्न करायचा. आता सगळ्यांचा नाही इलाज झाला, काय करायचं? मग संतांनी आठवण केली. संत तुकाराम महाराजांचे परमप्रिय होता. मग तुकारामाचे अभंग बोलायला सुरुवात केली. वैकुंठात त्यांना आणि वैकुंठाहून विमान खाली होते आणि 2 खडे त्या मुखावर टाकले. चरण स्पर्श केला आणि मग जगणारे महाराजांनी केलं. इथं का भाव आपल्यामध्ये नाही? आपण सामान्य माणसं आहे. माझ्यामध्ये आपल्याला संतांनी जे केलं, आज 21वे शतक चालू आहे. 16व्या शतकात त्यांचे विचार आज सुद्धा लागू करतात. म्हणजे किती आधार बुद्धी आहे त्यांची. म्हणून मनातला भाव, मनातलं जे प्रेम, ते कधी विसरता कामा नये. नंतर तुकाराम महाराजची मुलगी, तिलाही कळलं नाही. तुका गेले वैकुंठाला, बाप वैकुंठाला गेला मला न सांगता. ती रडायला लागली. तिने टाहू पडला. देऊपासून 5-7 किलोमीटर गाव आहे. रात्रंदिवस रडली होती आणि आठवण करायला लागली. पुन्हा भगवंताला सांगितलं, मला आणि पृथ्वीला भगवंताला वंदन केल्यानंतर पृथ्वीला पुन्हा आले मुलीसाठी आणि मुलीला भेटले. आणि मग तिला भेटून तिला निरोप देऊन पुन्हा आपल्या वैकुंठधामाला गेले. असं आहे प्रेम असल्यानंतर. मग प्रचंड नामात किती शक्ती आहे. वैकुंठातनं खाली कोण आलाय का? नरकात येत नाही, स्वर्गात येत नाही आणि वैकुंठातनं तुकाराम महाराज खाली आले.
त्यांचे जर तुम्ही अभंग बघितले, डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यातून अश्रू काय येतात? त्यांचा प्रेमभाव तेवढा आहे. देवाला एवढं कसं आळवलं असेल त्यांनी. आपल्याला नुसतं कंटाळायची, सकाळ उठून तुला करायची, रात्र देवा परमेश्वरला कधी विसरू नका. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये काय वेळ याचं बंधन नाही. कधी झोपताना, उठताना, बसताना, वाटणे चालताना, जेवण करताना कधी पण नाम घ्या. काय वेळेचं बंधन नाही. सत्संगमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला विचार मिळतात त्याचा तुम्ही जीवनामध्ये अवलंब करा. तसं वागायला शिका. प्रेमाने बोला. ही ब्रीद वाक्य आहे, प्रेमाने बोलत चला. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्रास होणार नाही. आणि हा आमचा सद्गुरू राजा तुमचं कल्याण निश्चितच करेल. तुमचं जीवन यशस्वी होईल. तुमचा प्रपंच सुखाचा होईल. तुम्हाला कुठेही भीती वाटणार नाही. आणि तुम्ही सफलतेच्या वाटेवर गुरुचं दर्शन घेऊन जीवनामध्ये आनंद घ्या. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. यानंतर ध्वनीमून आजच्या पंक्ती संगत समाप्त आहे. तेरी ओट सहारा तेरा तन मन मोर गुनावा, कहे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. कहे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं सदा भूलनार, मैं सदा भूलनार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाचीता, मेरे अवगुण नाचीता, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार, सबदा भला करो करतार, सबदा भला करो करतार. मेरी मन है दातार, मेरी मन है दातार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार. बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करा मैं संतों का सत्कार, करा मैं संतों का सत्कार. तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला. सगळ्यांच्या प्रसादीची व्यवस्था आहे. सगळ्यांनी प्रसादी करून